सुंदर सादरीकरण बुवानी केलेले आणि खरोखरच जशी साजेशी बारी पाहिजे होती, ज्या मनाने पहिली बारीची लेवल झाली होती त्याप्रमाणे बुवानी लेवल सुंदर गाठलेली, त्यात काही वाद नाही. चांगलं आहे ते 100% जांभळे बुवा चांगलं बोलणार. जे काय बुवा बोललेले मला चांगलं बोललेले तेही सांगणार आणि वाईट बोललेले तेही सांगणार, त्यात काही वाद नाही. महिला वर्ग आहे पण वाईट तसं काय मुखातून बोलणार नाही, काळजी करायचं गरज नाही. पण सुरुवात गणपती गजाननाच्या गाण्यानं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यानं या ठिकाणी करणार. युट्यूब वाल्यांना फक्त हात जोडून विनंती आहे, वाईट शब्द गेलेलो कट करा आणि नंतरच टाका काय, कारण बुवानी एक शब्द वापरलाय तुम्ही नंतर सांगा. उधाराया आला तू भक्तगणा, गौरी पुत्र देवा तू गजानना, प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना, प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना. हे म्हणले पुढे प्रथम कोणता थोडा आवाज करा. मोरया उद्धाराया आला तू भक्तगणा, गौरी पुत्र देवा तू दयागणा, प्रथम वंदन तुला हे मोरया श्री गजानना, प्रथम माझ्या राजाची माझ्या देवाची माझ्या राजाची मूर्ती शोभे रायगडावरी, माझ्या देवाची मूर्ती शोभे रायगडावरी, पानावरी गडावरी पानावरी गडावर माझा शिवबा आमचा शिवबा माझा शिवबा राज करतोय साऱ्या रे देशा मनावर, आमचा शिवबा राज करतोय साऱ्या रे देशा मनावर, आमचा शिवबा मराठी माना वाके ना कुणाच्या स्वराज्याचा, मुघलांनाही भारी पडला उतरशी जाऊचा, मर्दमावळे साथी लढले विचारणा प्राणाला, गणिमिका वगरत लक्षावा देव मराठ्यांचा. हो तलवार चालली सर सर, तलवार चालली सर सर त्या गणिमावरी, तलवार चालली सर सर त्या गणिमावरी, इतिहासाच्या पानावरी स्वातीच्या गणावरी, गणावर माझा शिवबा माझा शिवबा आमचा शिवबा राज करतोय साऱ्या रे देशा मनावर, माझा शिवबा राज करतोय साऱ्या रे देशा मनावर, माझा शिवबा राज करतोय साऱ्या रे देशा मनावर, माझा शिवबा राज करतोय साऱ्या रे देशा मनावर. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय फवारे, जय फवारे, जय फवारे. एकदा जोरदार टाळ्या होत जाऊ देत मंडळी.
या ठिकाणी आदरणीय रामचंद्र जांभळे आणि आदरणीय राजेश जांभळे या दोन्ही माऊलींकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय सरपंच मॅडम दीक्षिता दिनेश मेस्त्री, बरोबर ना? हा, या माऊलींकडून सरपंच मॅडम दीक्षिता दिनेश मेस्त्री यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय हर्ष पास्टे यांच्याकडून 100 रुपये, त्याचप्रमाणे सन्माननीय रुपेश सोमले यांच्याकडून 100 असं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या माऊली होऊन जाऊ देत. कोण रे तो? खाजवता आहे, खरोखरच खाजायचं. वा, बाकी सुंदर परफॉर्मन्स तुमचा जबरदस्त, त्यात काय बात नाही. सन्माननीय संजय घोडे, संजय घोडे 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 बाजूला इकडे कडवे, पण संजय घोडे साहेबांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. हे संजय खरोखर इमानदार संजय आहे. तू बैमान म्हणते का? तांबड्या कानपाट फोडून टाकीन तांबड्या असं म्हणणार तू बैमान नव? अरे चांगलं असतं तर कानपाट माझा फोडलं असतं. तुला काय वाईट बोललंय मी एकतरी शब्द? किती चिडता रे देवा. आणि भैयाचा खाजवत, कोणाचा खाजवलं? भैयाचा. अरे ट्रेन मधना मी जीव देऊन मरण एक वेळ मरण पत्करण मी जीव देईन ट्रेन मधना, पण भैयाचा चुकून खाजवणार. काय सांगता. बाकी भारी माणूस आई शकत. तो हात कोण धरणारच नाही, धरला तर वाटानच. व काय मग रागवू नका, मी आता काय बोलणार आहे. तुमच्यासाठी एक गाणं. जीव तुझा गेल्यावर तुला उचलील कोण, झाला तुला अभिमान माणुसकीची नाही जाण, कानपाट फाडलंस. कानपार माझी फोडलं. अरे एवढं अभिमान कशासाठी नाही करायचा? अभिमान बुवा क्षेत्रात नाही. एक गाणं त्या. झाला तुला अभिमान माणुसकीची नाही जाण, राहिले दिवस बाकी दोन, तुझा गेल्यावर तुला उचलील कोण. तुम्ही ह्याच्यात हुशारच रे, वाजवा. कौतुके बोलती माता पार्वती, कौतुके बोलती माता पार्वती, लाडका महागणपती, लाडका महागणपती, कौतुके बोलती माता पार्वती, कौतुके बोलती माता पार्वती, कौतुके बोलती माता पार्वती. गण धावरे मला पावरे, गण धावरे मला पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण धावरे, तू त्यांच्या कामाला धावरे, धावरे मला पावरे. हे थोडंच आवाज बाहेर येतो काय रे? येतोय आवाज थोडंसा जरा थोडंसा आवाज. मस्काट उडून माहिती नाही अजून काही द्या. तेव्हा तुम्ही ते 8वीत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत बाबूसाठी. हा, धारीच घेऊन आला नोट. या ठिकाणी कैलासवासी भाऊ संभाजी घोडे यांच्या स्मरणार्थ
महाराजांवरती पवाड्यासाठी सहदेव घोडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं, मनपूर्वक स्वीकारतो. त्याचप्रमाणे कैलासवासी शंकर घोडे यांच्या स्मरणार्थ विजय घोडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक 100% महाराजांचा पवाडा घेणार. असं हे 200 रुपयाचं पारितोषिक आलं, मनपूर्वक स्वीकारतो. कैलासवासी शंकर घोडे यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि विजय घोडे यांना उदंड आयुष्य लाभू देत. त्याचप्रमाणे कैलासवासी भाऊ संभाजी घोडे यांच्या आत्म्याला देखील चिरशांती लाभो आणि सन्माननीय सहदेव घोडे यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंता चरणी प्रार्थना करतोय. बक्षीस स्वीकार करतो. धन्यवाद. राज साहेबांवरती गजरासाठी सिद्धार्थ साळवी यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलं. एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ देत. खरोखर राज साहेबांसाठी सुद्धा एक मुकडा 100% घेणार, त्यात काय वाद नाही. बुवा काय आहे, मी फक्त एवढीच गोष्ट बोललो होतो की मंदिरात पूजा आहे, अर्चना आहे. मी घंटाचा विषय बुवा काढला नाही. ठीक आहे, युट्यूब चालू आहे. माझ्या मुखातनं घंटा हा शब्द गेला असेल, तुमची चप्पल आणि माझा तोंड पहिला रुपावलीच्या आधी. बरोबर आहे, आपण खोटा कधी बोलत नाही. ठीक आहे, तो बुवांचा विषय आहे. बरोबर, आल्यापासून नुसतो फोटो बोलता. अरे एकदा खोटा बोलला. महाभारतामध्ये तो धर्मराजा ज्यावेळेला स्वर्गात गेला ना, त्याच्या डाव्या पायाचा अंगठा घडून पडला. एकदा खोटा बोलणाऱ्याचा ह्यो गुलाम आल्यापासून बोलता. याचा काय काय घडून पडेल भगवंता. चिडायचं नाही, पहिलाच बोलतोय. कानपटा फोडून बोलत. मी काय बोललोय, एक तरी शब्द बोललोय. आता खाताच काय चगडून बैलासारखी रवत करता. पण भारी माणूस तू. बैल बोलला म्हणजे तो जाऊन बांधणार नाही तिकडे जाऊन ये. आता ट्रॅक्टर आहेत आमच्याकडे, बैल कमी झाले. पण इकडनं बघितलं की खरोखर राजेश खन्ना वाटतं आयुष्य. तिकडनं नाना तुम्ही बघा. नानाने बघितलं नाही की तुम्ही खरोखर विनोद खन्ना. आणि पुन्हा बघितला ना तुम्ही की इडली बोलो अण्णा. पण नानांका जवळजवळ चुनाच लावला नाही ना. नाना का तोपाना पवारला होतो चुना, वाजवला तुमतुना. पण पवार बुवा नाना जबरदस्त. देवा शपथ, नानांसाठी टाळ्या वाजवा. अख्खी बारी नानांवर फिरली. नाना, पण नाना हे जे नाना असतात ना, बरोबर ते नाना परिक्रमा करून नाना चाललेले असतात. साधी गोष्ट नाही. त्यांचा अनुभव आणि खरोखर त्यांच्यासाठी सलाम आहे. काय अनुभव बुवा. ह्यो मध्येच हमिंग नको मारू द्या, हमिंग नको मारू दे. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. रडू नको बाळा. काय तुमची आता हाऊस म्हणणार, रडू नको बाळा मी पाण्याला जाते. पूर्वीच्या आमच्या आईशी सांगायच्या, रडू नको बाळा मी वाळावर जाते. आमच्या आईशी. आता पोरांच्या आईशी मग ती पाण्याला जाते, रडू नको खाऊ देतो. पण आमच्या आईशी वेगळा गाणा, रडू नको बाळा मी वाळावर जाते. वाळावर जाते तुझ्या येऊन येते. वाळावर जाते तुझ्या येऊन येते. वाळावर जाते तुझ्या येऊन येते. रडू नको बाळा मी वाळावर जाते. रडू नको बाळा मी पाण्याला जाते. पाण्याला जाते पाणी येऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. खायला देते पाणी वाडी चांगलं सादरीकरण केलं तर 100% चांगले म्हणणार मी, त्यात काही वाट नाही. पण एक कसं असतं माहितीये, आपण हसतो लोकांनी शेंबूड आपल्या नाका. ही कंडिशन झाली आहे. शेजाऱ्याची शेजाऱ्याक नसाई झालेली आहे. वय आई शब्द. लाईट जरी गेली तरी पप्या बघ रे, सोमल्यांच्या घरात लाईट गेली आहे का. ती पप्पो गेले, आये सोमल्यांची लाईट गेल्या मग सगळी येतली. प्रतिका का गेली ह्याचा पडला नाही आहे. म्हणजे माणसांचा काय झाला स्वार्थी. एखाद्या काळ्या पोरग्यात समजा पांढरी फट्याक पोरगी जरी भेटली ना तरी चर्चा करतात. काय पोर चालू त्या म्हणून देऊन टाकला नाही तर एका कोण देणार होता.
शेजाराची शेजाऱ्याक नसाय आहे. खरंच सांगतो तुला मी. का सांगितलंय शेजारणीकडे लक्ष ठेवा, व्यवस्थित संबंध बिघडवायचे नाही. त्याचं कारण ह्या घरातली जरी पोरगी ठरली ना, पोरगा द्यायचा पोरगी ठरली ना, तरी शेजाऱ्यांकडे चौकशी करणारे तयार झालेली आहे. हो जरा चौकशी काढावं, आमच्या झोपर हो दारू घेता की काय घेता तो. मग शेजारनी बरोबर ह्या असा असला नाही बाय आम्ही काय कोणाला सांगित नाही बाय, हा उगीच का नाही तर उद्या तुम्ही म्हणच्या उगीच पोराची कळ काढल्या लावून टाकल्या. पण सांगून मोकळी होतली. थोडंसं घेता, जास्त नाही, थोडंसं घेता. लावला ना वाट, मोडला ना, मला जमतील कशी. ऐकलं, जांभळे बुवा नावा लिहून घे. माझ्या का वधूवर सूचक मंडळ नाही आहे, अंगठ्या त्याच्यावरच कमवलास ना. फुकट नाही सांगितलं मी तुम्हाला. एक नंबर देतो, तो येतोच नंबर हा. माका आजच कळला तेव्हा शप्पू. नाही नाही खरं काय आहे, संस्कार पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, पूर्वीचा जो काळ होता ना, विश्वासाचा काळ होता. मला सांगा ना, इथं महिला वर्ग आमच्या आजी पण बसली आहेत, काकी बसलेल्या आहेत. पूर्वीच्या काळात नवऱ्याचा नाव घेताना सुद्धा बायको 10 वेळा विचार करत होती, बरोबर की नाही. अहो या ना गडे, अहो बसा ना गडे, अहो परड्यात कपडे सुकत घाला ना गडे. गडे गडे बेडरूम मधली नावा नाही, स्वतःची नावं इकडे सांगू नका. तुम्हाला खरोखर काय म्हणता, पिलू म्हणता. वहिनी आमची लाडाने पिलू. पिलू काय कुत्र्याचा पोरते. बुवान सांगत मित्राच्या घरात गेलो, बाबू चाय घेऊन ये. 5 मिनिटांत बाबू येलो, घनगाव बाबू मॅक्सितलो. बाबू तुमच्या नावाची वाट लावला. याचा नेऊ नको काय, ह्यो लक्षच ठेवून असता कोण काय घालून जात. असा लक्ष ठेवायचा नाही कोणाकडा. नाही डोळा दिल्यावर चांगला बघायचा, बाबू नाही. नाही पण खरोखर सांगतो, भारी माणूस आहे. याला काही नेण्यासारखाच नाही. नाही नाही नेण्यासारखाच नाही. निलाव ना की तू आपला त्याच खरा करणार. आई शपथ सांगतो, एकाची आई ऑफ झाली माझ्या मित्राची. म्हटलं वजनदार माणूस आहे, एका घेऊन जाऊया. 4 शब्द बोलत मला सांगायला, जांभळ्या तूच काय त्या बोल. म्हटलं अरे मित्रा टेन्शन घेऊ नको रे. काळ कोणासाठी थांबला नाही रे, मृत्यू कोणासाठी थांबला नाही. आलेला माणूस आपल्याला सोडून जाणार आहे. अरे तू काय, मी काय, आपले आई वडील काय, हे कोणी राहणार नाही. आपण एक ना एक दिवस एकमेकाची साथ सोडून जाऊ. अरे गेली ती तुझीच आई नव्हती रे. ती जशी तुझी आई होती ना, ती माझी होती रे. जशी माझी होती ना, तशी अख्ख्या गावाची होती रे. त्याचा सांत्वन केला आणि घराकडे आलो. आणि 15-20 दिवस गेले. त्या मित्राची बायको ऑफ झाली. या गुलामानं माका निला ना, स्वतः एकटो गेलो. बरा गेलो तो गेलो. मी जेवढा बोललेला सगळा लक्षात ठेवला. मी गेलो, तो फोटो जवळ बसून रडत, खांद्यावर हात टाकला. रडू नको रडू नको रे मित्रा, रडू नको. फोटोकडे बघले आणि एकदा आणि मित्राच्या खांद्यावर हात ठेवला. म्हणता मित्रा अरे रडू नको रे, संकट मृत्यू हा अटळ आहे रे, सगळ्यांनाच येणार आहे. ही गेली ना, ती तुझी जशी बायको आहे ना रे, तुझी एकट्याची नव्हती रे. जशी तुझी होती तशी ती माझी पण होती रे. अरे नुसती माझी नव्हती रे, ती अख्ख्या गावाची होती रे. लाटणा काढून जो भिरकटवला खरे काय ये, तू टेन्शनच घेऊ नको. मला तिकडच बसलं, मला टेन्शन तेव्हा शपथ भारी माणूस आहे. कैलासवासी धर्माजी बाजी जांभळे यांच्या स्मरणार्थ कुमारी ईश्वरी जांभळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासवासी धर्माजी बाजी जांभळे यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि कुमारी ईश्वरी जांभळे याला उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय. काय मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वास प्रत्येकाचा प्रत्येकावर राहिला पाहिजे, है की नाही. तो काळ विश्वासाचा होता. आताचा काळ विश्वास कमी झालाय. सगळ्याच नाही, 80% बायकांचा नवऱ्यावर विश्वास आहे.
आणि 80% नवऱ्यांचा बायकोवर विश्वास आहे. पटलं तर पटलं, 20% सोडा, 20% सोडा. पण जिचा विश्वास नाही ना, ती कामावर जरी गेली ना, तिकडनं फोन करणार, हॅलो काय करता. त्यानं किती जरी सांगितलं ना, पोट तडकीन. जिचा विश्वास नाही त्याचा सांगते, बाकीच्यांचा संबंध काय नाही. तिनं किती जरी पोट तडकीन, नाही घरातच आहे, घरात आहे, मिक्सरला दाखवा बघू. तुझा भाऊचा अजून थांब झालेलं चक्र बघतय, नंतर तुझ्याकडे येत. मिक्सर लावून दाखवा तो आपला, म्हणजे घरात नवरा कन्फर्म हाय ह्या करूसाठी. दुसरं 2-4 दिवस गेला पुन्हा, हॅलो काय करतास, काय नाही गो, अगो घरातच असं, घरात आहे, मिक्सर लावून दाखव, घरात हाय कन्फर्म कन्फर्म. 7-8 दिवस गेलो आणि अचानक घराकडे आली दुपारची आणि घुसली घरात. बघता तेव्हा नवरोज घरात नाही. अरे विचारात पडली. तो बाबू होतो त्या काही विचारला, पप्प्या अरे पप्पा खायत रे. म्हणता काय माहिती, तू कामावर गेलोस की मिक्सर घेऊन कोणाकडे जातात. मी येलो पप्प्या. अरे अरे काय पोरी पोरी का नाही भेटणार मला सांगा ना तुम्ही. चुकला तर चूक, बरोबर तर बरोबर. 14 वर्षाचे छत्रपती संभाजीराजे 7 सतर्क नावाचा ग्रंथ लिहितात. 120 लढाई एकदाही न हरणारा राजा माझा छत्रपती संभाजी राजा है की नाही. एकटा जोरदार टाळ्या राजासाठी होऊन जाऊ दे. 14 वर्षामध्ये एवढं साम्राज्य उभं करणारा राजा. आणि आता 14 वर्षाचा आमचा पोर. आय लव्ह यू जानू. त्या जानूचे सुजूबाई पाहिजे. गाल गाल लय हसता मगापासून तेव्हा शपथ. तू मजाच घेतस की नाही. हाय काय कोण खरा सांगा. नाना बाजू कसं तात्या पण हो, लगेच लावून टाकू आम्ही. मंडप तयार आहे की नाही. पण एक सांगतो, अरे प्रेम नका करू या मात्र जांभळे भाऊ अजिबात नाही, बरोबर की नाही. प्रेम नका करू या मात्र जांभळे भाऊ नाही. पण प्रेम भंगार मुंगार नको, अजिबात भंगार भुंगार प्रेम करायचं नाही. प्रेम तोला मोलाचं करा, तोला मोलाचं करा, नाहीतर फायदा नाही काय हो, काहीच नाही फायदा. हे जेवढे बारके बारके दिसतात ना, मला सांगा 18 वर्षाची जर पोरगी एकाचा हात धरून पळून गेली तर त्या बापाने समाजात जगायचं कसं मला सांगा. आपली संस्कृती आहे ना, ती आपण आहे ना जपली पाहिजे. आज ह्या महिलांकडे बघत त्याच्यानंतर समाधान आहे ना, त्या महिलांकडे बघत समाधान आहे. आमची एक तरी ताई काकी वहिनी कोण जीन्स पॅन्ट मध्ये आहे काय नाही ना. ही आमची संस्कृती आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ही आमची संस्कृती आहे. नाहीतर परिस्थिती हाताच्या बाहेर झाल्या ना, लग्नात 25,000चा साडा, हो 25,000चा साडा लागणार. आणि कोणाकडे पाहुण्याकडे गेले की टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट. मग मला सांगा वटी भरणारा भरायची कशा. नाही नाही तुम्हीच सांगा भरायची कशा. तो सांगता ती सांगता मग एक काम कर, रुमाल काढ, 4 जण घे याच्यात. नारळ काय तुझ्या पॅन्टीत राहणार नाही. नारळाचा काही संबंध नाही, तू यश ठेव बुवा. ही संस्कृती आणि आम्ही. अरे आज समाधान आहे ना. इथे महिलांकडे दसदशीत कुंकू इथे बऱ्याच जणांच्या कपाळात टिकली. आपण आमची काकी थै बसलाय, एवढा मोठा कुंकू हा की नाही. अरे नवरा म्हणजे कुंकवावर ना वळकायचा. आता नवरे टिकल्यावरून थांबले, खै गेले आंघोळीस लावला. पिंप सौभाग्यवती भव, चिकाटलो नवरो पिंपा. चिकटलो कधी कधी मारता संडासात वास खाव. काय करेल तो, कर्मान रडल साहेब, बरोबर की नाही. आशिष या ठिकाणी आशिष सोमले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद. बघा लक्षात ठेवा, आपला संस्कार आपणच सांभाळायचे आहे. कितीही नवरो बेवडो असू दे, वर्षभर कुटणारो असू दे, 1001 रुपयाचा पारितोषिक आहे महिलांसाठी. 1001. आणि खोटं नाही सांगत, आता जमा झालेले होत. देणार. कितीही नवरो बेवडो असू देत, वर्षभर कुटणारो असू देत, पण वट सावित्री आली बस, किती वडाजवळ जाणार. कोण नाही म्हणेल तिने हात वर करायचा, लक्षात ठेवा. वडाजवळ जाणार, त्याला 7 फेरण्या मारणार. किती नवरो वर्षभर कुटणारो असू देत, पण ते हा वडाजवळ जाणार, 7 फेरण्या मारणार. आणि त्या सत्यवानाक सांगणार, हाच पती 7 जन्मी भेटावा. कोण नाही म्हणतात तिने हात वर करा. 1001 कोण करू शकत नाही हातवर, बरोबर की नाही. पण तुम्ही भाग्यवान आहात. तुमच्या गावी इकडे वडा, आमच्या गावी वडा म्हणून आमच्या बायका तुम्ही सगळ्या वडात मारताच फेरण्या, बरोबर की नाही. मुंबईच्या ठिकाणी ज्याका वड भेटता ती वडात फेरण्या मारतात, ज्याका पिपळ भेटता ती पिपळात फेरण्या मारतात. तिका माहिती नाही तर विष्णू आहे की अवधस आहे, पण मारता.
नाही नाही पण मारता, लक्षात ठेवा. पण जी का कायच भेटत नाही ती आदल्या दिवशी बाजारात वाट धरणार, बाजारात सत्यवानच खरेदी करणार. वडाची फांदी सत्यवान ना तो त्या खरेदी करून आणणार, वरच्या फ्रीजर मध्ये कोंबणार सत्यवाना, आदल्या दिवशीच कोंबणार सत्यवाना, फ्रीजर मध्येच कोंबणार, दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर काढणार. सत्यवान ताट, ताट सत्यवान ताट. तुझं नाव नाही ना बाबू सत्यवान, यो सत्यवान लयच असता. आणि त्याची 5 पाना धरणार आणि मानवोडी तांबिया कशी खोंगणार उभे ते का सत्यवानार. आणि त्याच्या भोवतीनं दोरा, वडा पाव वडा पाव वडा पाव. पोरा म्हणतात मम्मी फक्त वडापाव, चटणी नाही. सत्यवान कोंबून. पण असू दे, पण संस्कृती आपली ते तिकडे सुद्धा जपतायत आहे की नाही, हे समाधान आहे, हे समाधान आहे मंडळी. बाकी बुवानी सुंदर सांगितलेलं आहे. या ठिकाणी गजराला सुरुवात करतो आणि पुढे जातो. बुवानी जे टायमिंग दिले त्या टायमिंग मध्ये गजर पूर्ण करणार, पण तुमचं फुलटू धमाल करणार. बुवानी जे जे मुद्दे मांडलेले आहेत ते 100% गजराच्या माध्यमातून पूर्ण करणार आणि पुढे जाणार. जास्त वेळ घेणार नाही, कारण दोघांचेही गजर झाले पाहिजेत. आमच्या या गावातील बरीचसे मुलं बुवा आता मुंबईला निघालेली आहेत, कारण उद्या आंदोलन आहे मुंबईला, बरोबर की नाही. आंब्यांची नुकसान भरपाई आणि ते आंदोलन सत्यनारायणाची मी प्रार्थना करतो की ते आंदोलन सक्सेसफुल झालं पाहिजे आणि समस्त नागरिकांना त्याचा मोबदला भेटला पाहिजे. म्हणून एकच सांगतो, पत्ते जरी 52 असले तरी पिसणारा एकच असतो, एक्के जरी 4 असले तर जिंकणारा एकच असतो. अरे हवा कोणाची असू दे, आवाज फक्त आणि फक्त चोपडेवाडीतील ग्रामस्थांचाच असतो, फक्त आणि फक्त चोपडेवाडीतील ग्रामस्थांचाच असतो, है की नाही. एकदा जोरदार टाळ्या होत जाऊ देत मंडळी. लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी गजर घेणार आणि गजराच्या माध्यमातून 100% मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि बुवाचे काही 2-4 मुद्दे शिल्लक आहेत ते 100% मांडतो आणि पुढे जातो. कारण पवार बुवा म्हटल्याच्या नंतर जेवढा मी बोलणार त्याच्या 3 पटीने बुवा बोलणार. बुवानी सांगितलंय की जांभळे बुवा अशी काय गोलंदाजी करणार आहे की मधलो दांडो उडवणारा ना. या ठिकाणी नाना गोडे 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 नानांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले आहे, लक्षात घ्या. नानांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. नाना गोडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. आहे यारांचे ते खास, आमचे नाना आले नावास. आमच्या सोमलेवाडीत एकच वादा, आमचे नाना दादा एकच वादा, आमचे नाना दादा एकच वादा, आमचे नाना दादा एकच वादा, आमचे नाना दादा. आहे यारांचे ते यार, नाना दादा आले नावात. आहे यारांचे ते खास, नाना दादा आले नावात. आमच्या सोमलेवाडीत एकच वादा, आमचे नाना दादा एकच वादा, आमचे नाना दादा एकच वादा, आमचे नाना दादा एकच वादा, आमचे नाना दादा. एकदा जोरदार काळा नानांसाठी होत होतेच मंडळी. तर आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, हसत राहिलं पाहिजे आणि चांगलं असलं पाहिजे, है की नाही, आनंदी राहिलं पाहिजे. लाडकी बहीण योजना सरकारनं दिलं नाही काही मेहरबानी केला नाही मंडळी. खरंच सांगतो, आमच्या मुली लहान लहान आहेत त्यांच्यासाठी काय पाहिजे, खरोखर 1500 रुपये पाहिजेत की तुम्हाला काय पाहिजे ह्या गजरातून सांगतो आणि पुढे जातो. थोडक्यात घेणार आणि मुद्दे क्लिअर करत जातो, जास्त वेळ घेणार नाही. गाणी भरपूर आहेत हो, पण गाणी मारत राहिलो सकाळ उजडल अशी कंडिशन आहे, त्याच्यामुळे जास्त गाणी कोणती न मारता पुढे जाणार. आणि सुरुवात गजराची. नको मला बंगला, नको मला माडी. लाडकी बहीण काय सांगते सरकारला, नको मला बंगला, नको मला माडी, नको मला पैसा, नको सबसिडी. आग लावत्या सबसिडी सरकारा तुझ्या.
तुझा बंगला पण नको, तुझी माडी पण नको, तुझी गाडी पण नको, तुझी सबसिडी पण नको. मग काय पाहिजे? नको मला बंगला, नको मला माडी, नको मला पैसा, नको सबसिडी, पण माझ्यासाठी काढा कायदा, अहो माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षित माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षित हवी. लाडकी बहीण म्हणून तुम्ही सारे म्हणता, लाडकी बहीण म्हणून तुम्ही सारे म्हणता, सांगा मग वागड्या नजरेन सारे बघता, इकडे लाडकी बहीण म्हणायची आणि तिच्याकडे वाकड नजरेनं बघायचं. मला सांगा मग त्या 1500 रुपयाला काय आग लावायची आहे काय तुमच्या? है की नाही? जर एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलं बाळ होण्यासाठी काय कमी कष्ट नाही आहेत, कमी कष्ट नाही आहेत. लग्न करूसाठी 4-5 लाख घाला आणि काय डॉक्टरांना सांगतात बाबा हाय म्हटल्याच्या नंतर ते 9 महिने सांभाळा. ओटी पोटी सांभाळणारी माता तिला माहिती आहे एक मुलासाठी कष्ट काय असतात ते. आपल्याला वाटतं तेवढं सोपी नाही गोष्ट. भगवान सांगितलं तांबडे तुका पोरा किती? मी म्हटला 2. म्हणता अजून काय? बोलो 4. हो कवी काय चूक बोललो? नाही काय चूक बोललो? अरे का मी हम दो हमारे दो कशासाठी? कुणी सांगितलं ना? खायच्या घटनेत लिहला ना? नाही ना, संविधानामध्ये लिहून दिलं नाही ना की हम दो हमारा एक, हम दो हमारे दो. अरे शाळेचे पट उघडून बघा ना. पहिली तुकडीत जागा होत नव्हती, आता शाळेत जागा झोपा, हातरून टाकून झोपा. का? कारण पूर्वीचो काळ होतो, लाईट नव्हती, टीव्ही नव्हता, एक टेंबा बंद, हम दो हमारे 12. कळलं ना बाबू? कळला तर तू सक्षम हो. तो काय हम दो हमारे 12. त्याच्यानंतर आमच्या बापाशी कळलो हम दो हमारे 6. मी धरून 5 देवाशी खोटा नाही. तेव्हा तुम्ही टेन्शन घेऊ नका, पेतो तू. सन्माननीय अनंत गोडे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो. है की नाही? आमच्या वडिलांकडे म्हणजे तो काळ होता हम दो हमारे 12. आता आमच्याकडे बुवाने सांगितल्याप्रमाणे हम दो हमारे 2 आणि ह्याच्या पुढं हम दो हमारा चाळपाट. जेव्हा तुम्ही सागर सुर्वे सागर सुर्वे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सा म्हणजे साक्षात, ग म्हणजे गर्व रहित आणि र म्हणजे सगळ्यांसाठी रयतेचे रक्षण करणारे आमचे सागर सुर्वे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 200 रुपयाचं पारितोषिक आहे, मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. बरोबर की नाही? चूक तर चूक म्हण, पण मी म्हणतो 2 वर थांबा का? आम्ही मेलावाय शाळेत पोरांकडे टाकू फी तर पैसे नाही, माग ना भीक नाही, फी तर पैसे. अरे दुनियाकडे पैसे आहेत ना. स्कूटर जरी बाहेर काढला नाही ना, एवढा लेट मारत नंतर, स्कूटर जरी बाहेर काढली ना तरी आतून आवाज दिला, आजी सुनते हो, जरा रुक जाना, हमें भी साथ लेके जाना, आपके आगे रुखसाना उसके पीछे हसीना, दोनों को आगे सरका देना, फिर आप बैठ जाना. त्याच्यावर पण थांबत नाही अशी. उसके पीछे हसेन, उसके पीछे हुसेन, आणि जागा असेल तर मी पण बसेल. मरा ना तुम्ही हम दो हमारे 2 करीत मरा, एक दिवशी मरणारच आहे. ह्याला कारण ह्याच्या बोलतय ना, ह्याका कारण. विरोधक असावा, जळणारा नसावा, मित्र काळा चालेल, शाळा करणार असता कामा नये. शाळेत दोस्ती करा, पण दोस्ती शाळा केलेली खपून घ्यायची नाही. ह्या मताचा जांभळे बुवा. संगत चुकली ना आयुष्याचा वाटोळा होईल. पंगत चुकली, एक वेळचं जेवण चुकेल चालेल, पण संगत जर चुकली
तर आयुष्याचा वाटोळा झाल्याशिवाय राहणार नाही, बरोबर की नाही? मग संस्कार चांगले असले पाहिजेत पोरांवर. संपत्ती किती कमवा, पण संतती नालायक असेल ना, कमवलेली संपत्ती जायला वेळ लागत नाही, लक्षात ठेवा. पण संतती लायक असेल तर घरात संपत्ती यायला पण वेळ लागणार नाही, बरोबर की नाही? म्हणून पोरांवर संस्कार, हे जे पोरगे आहेत ना, एक पण वाया जाणार नाही. हे लिहून आज देतो, यातलो एक जरी वाया गेलो तरी माझा नंबर तो सर, मी जितो राहिलंय तर. कळलं ना? दारू, गुटखा, तंबाखू याच्यात चुकून जायचं नाही. आई शपथ सांगतोय. एक, अरे जास्त मोठो नाही, 15 ते 16 वर्षाचो पोर, केळवलीचा, तुम्ही तू नाही, तू भारी आहे. 15 ते 16 वर्षाचो पोर, त्या दिवशी ते काय रे, त्या गुडगुड करतात एकत्र करून, विमल विमल, तो असो एकात एक टाकून गुडगुड गुडगुड करीत असं हलवत होतो. म्हटलं हे, अरे मरशील रे त्या गुटक्यानं, मरशील. अरे आतडी फाटून जातो, कॅन्सर होतो. कशा खातस? तुझ्या बापाशी नाव सांगतोय की नाही? अरे म्हणता बुवा जा, कोणाक सांगतो सांग, घाबरत नाही जा, आलो मोठो सांग, तू कशी देतो? अरे म्हटला गुलामा, अरे वाट लागत रे, नको खाव. अरे जा रे म्हणता, लोकांना ज्ञान शिकू दे, माका शिकू नको. मी म्हटलं तुझ्या बापाशी नाव सांगतो. अरे घाबरत नाही म्हणता, बापाशी जा जा. नाही नशीब फुटका काय, समोर न बापूस येत होतो. म्हटलं तो बघ येता, म्हटला आता तुझी काशी करतोय. बापाच बघतल्या बरोबर ज्या लपवलं, बुवा म्हणतो तुझ्या पाया पडते, जरा 2 मिनिटात थांब, त्या का जाऊ दे, बोलू नको काय. म्हटलं का 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 नाही, जरा 2 मिनिटात थांब, त्या का जाऊ दे. तो गेल्याच्या नंतर त्या का म्हटलं हे, अरे मागासपासून मोठेपणा सांगतो, बापाशी सांग, कोणाक सांग, घाबरत नाही, लपवलं किती आहे, लपवलं किती आहे. म्हणता गप बस. नशीब म्हणता त्यानं बघितलं नाही, त्यानं बघितला नसला ना, ह्याच्यातला अर्धा मागितला नसता. काय कर्म त्या का शिकवताला, काय शिकवणार? आणि नाही हो, जांभळाची का भेटता नाही, भेटत असेल तर एक फळ द्यावा. अहो डायबिटीस का चांगली ती, खय भेटता, घेणारे वाईट आहेत का? चुकून सुद्धा नाही. तेव्हा शक्य सांगतो, माझी आणि सुनील कदम कोणची बारी चालू होती नाला सोपायला, इकडून बिल्डिंग इकडून बिल्डिंग, मधी बारी चालू. आणि सांगतोय ना, खरंच सांगतोय ना ना, देवा शपथ खोटा नाही काय, मला तुम्ही मला देवाशी मला थांबू नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी काय तुम्हाला बोलणार नाही अजिबात. हा, आणि त्यानं फक्त म्युझिक मारला, कैची नागिनची. नागिनची म्युझिक कानावर पडली. पहिल्या माळ्यावर 90चा पॅक घेऊन बसलेले काका आपल्या खोलीत तसेच बाहेर आले, हातात पॅक घेऊन. नाचोक लागल्यावर हेतो लक्ष गेलो, हेनं म्युझिक वाढवला. नाचोक लागलो. अरे दादा, माझ्या जी झपाटी गेली ना, घटाकन खाली आलो, नाचता नाचताच खाली आलो. असो खाली आल्याबरोबर जी गर्दी आमच्याकडे जमली होती ना, उलटी त्याच्याकडे फिरली, सगळी त्याच्याकडे फिरली. त्याला विचारतो, हे काय झालं काय? अरे काय झालं काय? तो म्हणता काय माहिती, मी पण आत्ताच खाली आलो बाबा. घेणारे वाईट, अहो किती घेणार असू देत, रस्त्यात तुमका पडलेलो भेटत, गटरात वळताना भेटल, पण कधी कोणाच्या घरात घुसलेलो दिसता काय? चुकून सुद्धा नाही. तो बरोबर स्वतःच्या घरात जातो, स्वतःच्या घरात. शंकराचं मंदिर होता, संध्याकाळी 7:30 वाजले ना की ते काका यायचे, शंकराच्या दरवाजात असे उभं राहायचे मंदिराच्या. ए शंकरराव, शंकरराव बरं आहे ना? येतो. 2च शब्द, तिसरा शब्द नाही, एवढाच बोलायचे आणि वाट धरायचे. पण तिथे पोरा बसलेले असायची चंडाळ चौकडी. दररोज ह्यो माणूस आता उभं होता, काय शंकरराव बरं आहे ना? येतो, निघून जायचा. पोराने म्हणाले आज याची गंमत करायची. शंकराच्या पिंडी समोर गणपतीचा फोटो लावला, म्हणाला बघूया म्हातारो काय करता. 7:30-8 वाजले ठरल्याप्रमाणे काका आले, उभे राहिले. काही गणपतराव, गणपतराव बरं आहे ना? पप्पांना सांगा येऊन गेलो. पिणारा वाईट आहे? पिणारा वाईट आहे काय? बरोबर आहे ना? जयच्या थय. बाकी तुम्हाला काय बोललोय मी?
चुकून सुद्धा बोलणार नाही. का वाईट वाटलं? कानपड फोडीन म्हणाल. जीव देणार जाताना लक्षात ठेवा, तुमच्या नावात किती लिहून जीव देणार. पवार बुवा कानपाट फोडीन मधल्यामुळे बाकी माणूस भारी आहे. तेव्हा किती बोलले तरी राग आहे काय ना. आता फक्त बघा, निर्लज्ज माणसाला राग असता. तुम्ही मागं का बसला मला कळलं नाही. तू किती बाबू? मराठी मीडियम. मराठी मीडियम. वा, बाईंना धरून गुरुजी किती आहे? अरे घाबर. अरे एकूण किती सांगितलं? हा घाबरलो तू. काय नाही बाबू, बाईनं धरून गुरुजी किती म्हणजे एकूण गुरुजी आणि एकूण बाई किती. बाकी वाईट माझं काय विषय का लास्ट आहे असो. पण आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, लाडकी बहीण म्हणून जर वावरणाऱ्या बहिणी असतील तर त्यांनी याचा पण विचार करा, सरकारकडे आपल्याला काय मागायचं. म्हणून म्हणतोय, लाडकी बहीण म्हणून तुम्ही तारे म्हणता, साधा मग वगड्या नजरे नकारे बघता. माझा मुश्किल झालं रे बघता बघता. रोज जगून रोज मरते तुम्ही साक्षी असता. मग 1500चा काय फायदा, अहो 1500चा काय फायदा. मला माझी सुरक्षित हवी, माझ्यासाठी काढा. जननी सारे न्यात असता, माझ्या उदरी जन्म घेता मला कारी छळता. मीच माता मीच जननी, सर्व काय माहितीये. माझ्याच उदरात जन्म घ्यायचा आणि मला छळायचा. मला सांगा, मृत्यूसाठी असंख्य पर्याय आहेत. गाडी ठोकली मियाला, अटॅक आला गेला, असंख्य पर्याय. पाण्यात उडाला मियाला. मृत्यूसाठी असंख्य पर्याय आहेत, पण जन्मासाठी एकच पर्याय आहे आणि ती म्हणजे आई आहे. दुसरा पर्याय नाही. जगात सगळे इंजिनियर तयार आहेत ना, सगळे इंजिनियर तयार आहेत. आता ती अमेरिकेला आपला दुबईला कुठं पाण्याखालून पाईपलाईन टाकला नाही समुद्रात ना. भुयारी रेल्वे मार्ग तयार झाला, अंडरग्राऊंड रेल्वे चालू झाली, सगळे इंजिनियर तयार आहे. पण एक इंजिनियर अद्याप तयार झाला नाही. बाळ जन्माला यायच्या अगोदर आईच्या स्तनामध्ये दूध कुठून निर्माण होतो याचा इंजिनियर अद्याप तयार नाही मंडळी, आणि होणारी नाही. अनेक प्रयत्न करा तुम्ही, कितीही त्रास द्या आई वडिलांना, कितीही त्रास द्या, पण मारताना सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. ती आई आहे मंडळी. एकदम जोरदार टाळ्या तिच्यासाठी द्या. आता हल्ली एक बोट पलटी झाली, युट्यूबला मी पाहिलं. बोट पलटी झाली, बाळ आपल्या हृदयापासून दूर होऊ नये म्हणून त्या समुद्र खवळलेल्या समुद्रामध्ये सुद्धा त्या आईने त्या बाळाला मिठी मारून ठेवली, श्वास सोडला, पण बाळ नाही सोडलं. बाळ नाही सोडलं. दोघांनी ज्यावेळेला दोघांना बाहेर काढलं गेलं ना, त्या सेफ्टी जॅकेट सकट ज्यावेळेला बाहेर आले ना, तरी त्या माऊलीची मिठी आपल्या बाळाला दूर करू शकत नव्हती. याला म्हणतात आईची माया. मरेपर्यंत प्रेम असू देत, मेल्यानंतर सुद्धा प्रेम जी करते ती आई आहे. मेल्यानंतर सुद्धा प्रेम करते ती आई आहे. लक्षात ठेवा. कितीही त्रास द्या, त्या आईसाठी एक गाणं घेतो आणि पुढे जाणार जास्त वेळ काढत राहणार नाही, कारण बुवांचाही गजर आहे. बुवाने भले 50 मिनिटं घेतली आहेत रुपावलीपर्यंत, पण मी त्या पद्धतीमध्येच जाणार, काळजी करायचं काम नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. मी कुठेही जरी गेलो तर हे गाणं आवर्जून घेतो, कारण आई या शब्दामध्ये एवढं दडलेलं आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर यांचं समीकरण आहे. ती आई आहे मंडळी. जशी माता आणि माती फक्त वेलांटीचा फेर आहे. जिच्या हृदयात जन्म होतो ती माता, जिच्या मध्ये अस्त होतो ती माती, यांचं वेलांटीचा फेर आहे. त्याच्यामुळे आई हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही.
अमृतापेक्षा पण गोड काय आहे? आईचं दूध आहे मंडळी, अमृतापेक्षा पण गोड. म्हणून म्हणतोय तुझ्या या उपकाराची, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म तिला गाई तुझे उपकार विसरणार नाही. अनमोल जन्म तिला गाई तुझे उपकार विसरणार नाही. शाळेतून घरी येताना आयुष्य मजला होई. गल्लो गल्ली पाहत फिरे जरा तरी उशीर झाला ना तरी बाजूवाल्यांका जाऊन विचारणार, पप्या अरे तू आलास रे, माझा मुलगा राहिला कुठे? यायची माझी आहे मंडळी. पुंडलिकाला पांडुरंग फुकट नाही भेटला. देवाची सेवा केल्यावर देव भेटेल की नाही सांगता येत नाही मंडळी. पण आई वडिलांची सेवा करा, काशीचा विश्वेश्वर सुद्धा तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. ही वास्तविकता आई हरिनामाची आहे. म्हणून म्हणतो बघा, शाळेतून घरी येताना आयुष्य मजला होई. गल्लो गल्ली पाहत फिरे तुझ्या उपकाराची, तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म तिला गाई तुझे उपकार विसरणार नाही. अनमोल जन्म तिला गाई तुझे उपकार विसरणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म तिला गाई तुझे उपकार विसरणार नाही. अनमोल जन्म तिला गाई तुझे उपकार विसरणार नाही. अनमोल जन्म तिला गाई तुझे उपकार विसरणार नाही. एकदा जोरदार टाळ्या आपल्या आई वडिलांसाठी मंडळी होऊन जाऊ देत. कारण आयुष्य किती जरी कमावलं, या जगातला श्रीमंत माणूस तोच आहे मंडळी, तोच आहे. भोवणी मगाशी सांगितलं ना की तुम्ही मुंबईत जाऊन नोकरी करण्यापेक्षा गावामध्ये उद्योगधंदा करताय, तुमच्या परिवाराबरोबर राहताय, ह्याच्यासारखं दुसरं सौभाग्य आणि भाग्य कोणतं नाही मंडळी. या जगातला श्रीमंत माणूस तो आहे ज्याच्या घरात आई वडील आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तो श्रीमंत माणूस नाही. लक्षात घ्या. म्हणून सांगतोय या ठिकाणी सन्मान्य अर्णव तांबे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे आदरणीय संतोष सोमले साहेब यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय. म्हणून म्हणतो बघा, मीच माझा मीच जननी सारे न्यासता, माझ्या मुलाने जन्म घेता मला सारी छळता. द्रौपदीची महाभारत कथा, अधर्मी प्रकाश करतो विश्वाचा विधाता. या ठिकाणी आदरणीय कैलासवासी सुहास घोडे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय साहिल घोडे यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे. साहिल घोडे यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय. नको मला आता वायदा, अहो नको मला आता वायदा, मला माझी सुरक्षा माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षा माझ्यासाठी काढा कायदा, मला माझी सुरक्षा. शेवटचं चरण गजराचं आहे, त्याच्यामध्ये मन हेलावून टाकणारी घटना आहे. लहान लहान लेकरा नाही नाही सोडलं, लहान लहान लेकरा नाही नाही सोडलं, कळलं नाही आम्हाला कुठं त्यांचं चुकलं. 4 वर्षाची चिमुकली, मला सांगा, मला आता मुलगी आहे, ती 3रीला आहे, तिला अजून बोलता पण धड येत नाही, म्हणजे बोल बोल बोबडे बोल बोलते. 4 वर्षाची चिमुकलीवर जर अत्याचार झाला तर सरकारने 1500 रुपये देऊन मेहरबानी केला ना काय माझ्या लाडक्या बहिणींना किंवा माझ्या बायकोला म्हणा मुलगीला? काही नाही. एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला कोरोना काळ ना, कोरोना काळ, त्यावेळेला
या सरकारला ना मी सांगतो भिक्कारा सरकार भिक्कारा. त्याचं कारण सांगतो का म्हणता येत्या. एवढा बोलून सुद्धा यांना लाज असेल ना, त्या 2026च्या आतमध्ये या सोमले बाबाच्या चरणावर प्रार्थना करतो, जर 2026च्या अगोदर हा महिला सुरक्षा कायदा दिला नाही ना, फुकट येऊन बारी मी थै करणार, लक्षात ठेवा, फुकट. पण त्याचं कारण आहे, खरं सांगतो फुकट करणार का, तर माझी बहीण सुरक्षित झाली पाहिजे म्हणून ह्या माझा नवस हा. आणि या युट्यूबच्या माध्यमातून जर त्या सरकारला हात जोडून विनंती आहे, त्यांनी हा कायदा दिला पाहिजे. नाहीतर खरंच सांगतो जगणं मुश्किल होईल. आमच्या लाडक्या बहिणींचं जगणं मुश्किल होईल. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कल्याणच्या सुभेदाराची सून ज्यावेळेला लुटेमध्ये आली ना, खाना नारळाने ओटी भरून माघारी पाठवणारा माझा राजा, हे की नाही. एका अबल्यावरती थोडीशी नजर काय विचलित झाली, एका मावळ्याची भर चौकात जाळला राजाने, भर चौकात. मग मला सांगा, त्याच महाराष्ट्रात जर चिमुकलेवर अत्याचार होऊन सरकार जर गप राहत असेल तर त्या सरकारचा उपयोग नाही. किंमत आपली आपण ठरवायची आहे, लक्षात ठेवा. एखादा बैल जरी बाजारात घ्यायला गेलो ना, 1.25 लाखाच्या खाली साठ भेटत नाही, 1.25 लाखाच्या खाली नाही भेटत. गाढव घ्यायचं म्हटलं ना तरी 60-70 हजाराच्या खाली नाही भेटत. काय बुवा, बरोबर की नाही, सत्य परिस्थिती आहे. पण माणूस विकला जातोय 500 आणि 2000च्या नोटीवरती माणूस विकला जातो. मला सांगा विकास होईल का? आपली किंमत आपण ठरवायची आता. म्हणून लाडक्या बहिणींना सांगतो, सरकार ज्या वेळेला बंद पडायची वेळ आली ना कोरोना काळात, त्यावेळेला सगळ्यात पहिली जर मदत कोणाची गेली असेल ना, तर माझ्या महिला बचत गटाकडून गेली मदत सरकारला करोडो रुपयाची. एक तर जोरदार टाळ्या महिला बचत गटासाठी होत आहे की नाही. मग मला सांगा, तुमच्या अंगात एवढी ताकद आहे की त्या सरकारला सुद्धा तुम्ही तारू शकता, एवढी ताकद माझ्या महिलांमध्ये आहे, बचत गटांमध्ये आहे. मग तुमची ताकद तुम्ही दाखवा आणि सरकारला सुद्धा तुमच्यासाठी महिला सुरक्षा कायदा काढण्यासाठी भाग पडेल, एवढी ताकद तुमची एकजूट झाली पाहिजे. या युट्यूबच्या माध्यमातून सांगतोय मंडळी, भजन हे समाज प्रबोधनाचं साधन आहे. 100% मनोरंजनासाठी आम्ही बोलू, त्यात काय वाद नाही. पण ह्याच्यातूनच जर बोलताना चांगलं काहीतरी हे जे मुलं ऐकतील ना आणि शिकतील तरच आमचं हे भजन सक्सेसफुल, नाही तर उपयोग नाही. नाहीतर काय, एकामेकाचे आले कानपटा फोडून बुवा गेले, है की नाही. तसं भजन जांभळे बुवा चुकून सुद्धा करणार. सौ विजया विजय घोडे, सौ विजया विजय घोडे या माऊलींकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं. एकदा जोरदार टाळ्या विजया विजय घोडे माऊलींसाठी होऊन जाऊ देत. त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जास्त वेळ घेत नाही आणि पुढे जातो. भुवांचा गजर आहे, बुवा टायमामध्ये पूर्ण करतोय. आपण पण त्या वेळेचं भान राखून पूर्ण करा, बाकी काय विषय नाही. म्हणून म्हणतोय, लहान लहान लेकरांना हे नाही सोडलं, सोडलं या मला कुठं जास्त चुकलं. जग पाहणं बाकीदार राहुनी सगेलं, निस्वार्थी मना किरपाणाला ते मुकला. ते चिमुकलं मन अखेर प्राणाला मुकलं. मला सांगा, जग पाहायचं राहून गेलं हो. त्यावेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना कृष्ण भगवंत आले होते साडी पुरवायला. मंडळी, कृष्ण भगवान आले होते. आता जर कायदा आला ना तरच कृष्ण बनून कायदा येऊ शकतो मंडळी. कलियुगात बाकी शक्य नाही. आणि त्या श्रीकृष्णाने कृष्ण बनूनच हा कायदा यावा आणि माझ्या बहिणींना याचा न्याय मिळवून द्यावा. म्हणून म्हणतोय, या ठिकाणी आदरणीय विकास येरकर यांच्याकडून भिकाजी क्या बात आहे, सन्माननीय भिकाजी येरकर यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय नाना घोडे यांच्याकडून पुनश्च 200 रुपयाचं पारितोषिक मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. खरोखरच त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंता चरणी प्रार्थना करतोय. या ठिकाणी गजराची सांगता करतोय आणि मगाशी एक फरमाईश राहिली होती राज साहेबांवरती गाणं. आणि कुठची फरमाईश होती का? हा, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांवरती 100% एंड करून घेऊ की अगोदर इथंच आहे, चालतोच ठीक आहे, चालेल. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक पवाडा, फक्त मुकडा आणि एक कडवं घेतो, कारण बुवांचा गजर बाकी थोडक्यात दोन्ही घेतो. वेळ जास्त काढणार नाही. कारण एक सांगतो,
छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आपण आयुष्यभर फेडू शकत नाही. त्यांच्यासाठी एकच बोलेन, कापल्या जरी नसा आमच्या तरी उजळ होईल भगव्या रक्ताची, कापल्या जरी नसा आमच्या तरी उजळ होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी छाती आमची तरी मूर्ती दिसेल छत्रपती शिवरायांची, छत्रपती शिवरायांची, छत्रपती शिवरायांची. जय भवानी, जय भवानी. भगवा झेंड फडकला रायगडावरी, शिलेदार मराठ्यांचा दौडत्याची भारी. हा इतिहास त्यांनी रचिला, हा इतिहास त्यांनी रचिला. शिवराय माझा साऱ्या रयतेचा राजा, शिवराय माझा साऱ्या रयतेचा राजा, या महाराष्ट्राला लाभला. आनंद झाला सारा घरोघर, जन्माला राजा. छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या 50 वर्ष जगले हो, 50 वर्ष. पण 50 वर्षामध्ये 365 गड आमच्या पदरात देऊन गेले तो पदरात. पण त्या 365 गडांकडे आता जर बघितलं ना, खरोखरच आपण कुठंतरी कमी पडल्यासारखं वाटतंय हो मंडळी. निस्ती दाढी वाढवली म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे झालो. नाही 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 नाही, काय ना उपयोग नाही. मावळे सगळेच मावळे आहेत, पण महाराजांचे गुण घेणं गरजेचं आहे मंडळी. या ठिकाणी सन्मान्य हर्ष मटकर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो. हर्ष दादांना विद्युत उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय. या ठिकाणी अथर्व घोडे, अथर्व घोडे यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मगाशी बुवाने अतिशय सुंदर नाव घेतलं नाही का, सुंदर नाव घेतलं. आजकालच्या मुलींना सुद्धा तेवढं नाव म्हणजे परफेक्ट जमतं काय सांगता येत नाही, पण घेतील सुद्धा. पण बुवाने काय भारी नाव घेतलं. एकदा बुवांसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. कारण खरोखर बुवाने सुंदर घेतलं. त्या दिवशी लग्नात गेलो होतो मित्राच्या. नाव काय घेतलं माहिती आहे? तुम्ही देवा शपथ भारी, आय लव्ह यू. नाही खरोखर आय लव्ह यू. तुम्ही सांगायला ना बुवा उंची सेम आहे, लग्न केला, माझ्यावर लग्न करा. ठीक आहे मी करीन, पुढचा काय? करणार नाही, काळजी करू नको. माझा झालेला नावात रडत बायको आहे. पण खरं सांगतो, त्या मित्राच्या लग्नात गेलं होतं, बायकोक सांगितलं नाही त्याच्या, नाव घे नो, अगो घे नो. अगो एखादा पाठ तरी करून ठेवलं की नाही? बघा मी म्हणता घेतोय, पण नंतर रागवू नका. नवरा सांगता अगो घे, एवढा सांगतात तर घे. नाव घेतलं काय ते ऐका, रागवू नका हा गडे. अहो झाडाच्या घराच्या पाठीमागं कलंबावर कावळा करतो काव काव. घराच्या पाठी कलंबावर कावळा करतो काव काव. जल्ला माझा नशीब, फुटला माझा नशीब ताव, माझ्या नशिबात पडला चिकन चाव चाव. या नाव शिरा पडू देतो अंडावर. अरे नवरा अर्ध्यावटनं पळालो असतो, पण नशिबान तो प्रेम केला तो थांबवलो, नाही तर मरायची आठ. पण खरोखर सांगतोय, सध्या परिस्थिती हाताच्या बाहेर चाललेली आहे. व्यवस्थित सगळ्यांनी राहा म्हणून इथंच सांगतोय. पुढे जातोय. जन्माला राजा शिवनेरी गडावर, आनंदी आनंद झाला सारा घरोघर. रूप दाजी रे गोजी रे बाळ सुंदर, जणू वाटी रे वाचा दैवी अवतार. जिजाऊ बोटीच्या जन्मला, जिजाऊ बोटीच्या जन्मला. शिवराय साऱ्या रयतेचा राजा, या महाराष्ट्राला.
राजसाहेबांवरती घेऊया. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची जोरदार टाळ्या बंद जाऊ देत मंडळी. मनने दिलदार यारांचा दियार, त्यांचा चेहरा हसत मुख, त्यांचा चेहरा रुबाबदार. मनने दिलदार यारांचा दियार, त्यांचा चेहरा रुबाबदार. सूर्यात तळपते तेज आमचे, सूर्यात तळपते तेज आमचे. राजसाहेब ठाकरे सूर्यात तळपते तेज आमचे. या तुम्ही या काय नाही पुढचा म्हणतो. मनाने दिलदार यारांचा दिया, मनाने दिलदार यारांचा दिया. त्याचा चेहरा हसत मुख, त्याचा चेहरा हसत मुख. सूर्यात तळपते तेज आमचे राजसाहेब, सूर्यात तळपते तेज आमचे राजसाहेब खात. सूर्यात तळपते तेज आमचे राजसाहेब खात. मनाने दिलदार यारांचा दिया, मनाने दिलदार यारांचा दिया. चेहरा हसत मुख, त्याचा चेहरा हसत मुख. सूर्यात तळपते तेज आमचे राजसाहेब खात. सूर्यात तळपते तेज आमचे राजसाहेब खात. सूर्यात तळपते तेज आमचे राजसाहेब खात. यांचा जोरदार टाळ्या राजसाहेबांसाठी होत होते मंडळी. खरोखरच म्हणून होतो का नको मला आता मला द्या एक शिवबा. अहो आता मला द्या एक शिवबा. मला माझी सुरक्षित हवी, माझ्यासाठी काळा कायदा. मला माझी सुरक्षित हवी. नको मला बंगला, नको मला माडी, नको मला बंगला, नको मला माडी. नको मला पैसा, नको सबसिडी सरकार, नको मला पैसा, नको सबसिडी. माझ्यासाठी गाडा कायदा, अहो माझ्यासाठी गाडा कायदा. मला माझी सुरक्षित हवी हवी हवी. या ठिकाणी गोवा वेळेमध्येच गजर पूर्ण केल्याबरोबर 1 तासाच्या आतमध्येच आता गजर 1-2 मिनिटां ते 3 मिनिटांमध्ये संबोधन पुढे जातो. लिहून 1 तास झालं. नारायण बोला सत्यनारायण बोला, नारायण बोला सत्यनारायण बोला. नारायण बोला सत्यनारायण बोला. ओ नारायण बोला सत्यनारायण बोला, नारायण बोला सत्यनारायण बोला.
नारायण. धन्यवाद.